जिथे बुद्धी, शक्ती आणि दैवी कृपा तिन्हींची परीक्षा झाली। पहा ही संपूर्ण थरारक कथा मधु आणि कैटभ वध। लाईक करा, शेअर करा आणि पौराणिक ज्ञान चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पूर्वी एक पराक्रमी राजा होता, राजा सुरथ। तो अत्यंत शूर, प्रजेला प्रेम करणारा आणि धर्मशील होता। पण काळाच्या ओघात त्याच्यावर शत्रूंनी हल्ला केला आणि त्याचे राज्य हिरावून घेतले। राजा सर्व काही गमावून दुःखी मनाने जंगलात निघून गेला। जंगलात भटकताना त्याला एका आश्रमात शांती मिळाली। त्या आश्रमात त्याला एक व्यापारी भेटला, समाधी वैश्य। तोही खूप दुःखी होता। त्याच्या कुटुंबानेच घरातून हाकलून दिले होते, संपत्ती काढून गेली होती। दोघेही एकाच प्रश्नाने त्रस्त होते, ज्यांनी आपल्याशी वाईट केलं त्यांच्याबद्दलही आपल्याला प्रेम आणि काळजी का वाटते। दोघेही त्या आश्रमातील महान ऋषी मेधा यांच्याकडे गेले आणि आपल्या मनातील शंका विचारल्या। ऋषी मेधा शांतपणे म्हणाले, ही सर्व महामायाची लीला आहे। महामाया म्हणजेच देवी दुर्गेची ती अद्भुत शक्ती जी संपूर्ण जगाला मोहात टाकते। तीच माणसाला प्रेम, आसक्ती आणि मोहात अडकवते। तीच सृष्टी निर्माण करते आणि नष्ट करते। ऋषी मेधा पुढे एक प्राचीन कथा सांगतात। सृष्टीच्या सुरुवातीला संपूर्ण जग जलमय होते। त्यावेळी भगवान विष्णू गाढ झोपेत होते। त्यांच्या कानातून दोन भयानक असुर जन्माला आले, मधु आणि कैटभ। हे दोघे अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी होते। त्यांनी सृष्टीकर्ता ब्रह्मदेव यांना मारण्याचा प्रयत्न केला। ब्रह्मदेव खूप घाबरले। त्यांनी महामाया देवीची स्तुती केली, हे देवी, विष्णूंना जागे करा, अन्यथा सृष्टीचा नाश होईल। देवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी विष्णूंवरील योगनिद्रा दूर केली। विष्णू जागे झाल्यावर त्यांनी मधु आणि कैटभ यांच्याशी भयंकर हजारो युद्ध सुरू केले। असुर खूप बलवान होते, पण देवीच्या कृपेने विष्णूंना बुद्धी मिळाली। विष्णूंनी युक्तीने असुरांना विचारले, तुम्ही इतके पराक्रमी आहात, मला एक वरदान द्या। अहंकाराने भरलेल्या असुरांनी सांगितले, ठीक आहे, पण आम्हाला फक्त अशा ठिकाणी मारू शकता जिथे पाणी नाही। संपूर्ण जग पाण्याने भरलेले होते, पण विष्णूंनी आपल्या मांडीवर त्यांचा वध केला। अशा प्रकारे धर्माचा